वसई विरार शहर महानगरपालिकेच्या 41 इमारती मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये पालिकेचे नगररचना अधिकारी यांना ताब्यात घेतल्यानंतर आता पालिकेचे आयुक्त हे ईडीच्या रडारवर असल्याचे पाहायला मिळते। मी सध्या उभा आहे पालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरासमोर। एकंदरीत सकाळच्या सुमारासच या बंगल्याच्या समोर ईडीने धाड टाकली होती आणि दरवाजा ठोकठोकवत या आयुक्तांना दरवाजा खोलण्याचे निर्देश दिले। मात्र हा दरवाजा खोलला जात नव्हता। काही वेळानंतर हा दरवाजा तोडण्यात आला आणि त्यानंतर ईडीने आतमध्ये बंगल्यामध्ये प्रवेश केला। सध्याला बंगल्याच्या समोर जो आहे सुरक्षा रक्षक ही मोठ्या प्रमाणात तैनात केलेले आहे आणि असं सांगितलं जात आहे की महानगरपालिकेचे आयुक्त हे या बंगल्यामध्ये आहेत आणि यांची चौकशी जी आहे कसून सुरू झालेली आहे। एकदा बंगल्याच्या बाहेर जे पाहिलं तर एकंदरीत मोठ्या प्रमाणात ईडीच्या गाड्या आहेत त्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि या कारवाईमध्ये आता महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडून काय नक्की ईडीच्या ताब्यात हातामध्ये लागते हे तितकं पाहण्याला महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र वसई विरार शहरामध्ये होत असलेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणामध्ये आता पालिकेचेच आयुक्त रडावर असल्यामुळे वसई विरार शहरामध्ये चर्चेचा विषय बनू लागला आहे। पुढे प्रतिनिधी मी मनोज तांबे, साम टीव्ही, वसई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।